नागाव येथून पती आणि मुलांसह खरेदीसाठी अलिबाग शहरात आलेल्या एका महिलेच्या बाबतीत घडलेल्या अपघातात आईशा ममतेचे हृदयस्पर्शी दर्शन घडले। बाईक अचानक बंद पडल्याने मागे बसलेली गीतांजली सचिन शर्मा रस्त्यावर पडून जखमी झाली। मात्र खाली पडतानाही तिने अवघ्या 20 दिवसांच्या बाळाला छातीशी घट्ट कवटाळून ठेवले, त्यामुळे बाळाला कोणतीही इजा झाली नाही। 3 वर्षांची मुलगी त्यांच्या सोबत होती। सचिन शर्मा हे पत्नी गीतांजली आणि आपल्या दोन्ही मुलांसह नागावहून बाईकवरून अलिबाग येथे खरेदीसाठी आले होते। अलिबाग शहरातील स्मार्ट बाजार परिसरात पोहोचल्यानंतर त्यांच्या बाईकमध्ये अचानक बिघाड झाला आणि वाहन थांबले। यावेळी मागे बसलेल्या गीतांजली यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर कोसळल्या। या अपघातात त्यांना दुखापत झाली आणि त्या काही काळ बेशुद्ध झाल्या। मात्र अपघाताच्या क्षणी त्यांनी आपल्या 20 दिवसांच्या चिमुकल्याला छातीशी घट्ट धरून ठेवले। स्वतः जखमी होऊनही बाळाला काही होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली। या घटनेने उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला। घटनेची माहिती अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांना मिळताच त्यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला। त्यांनी आपले अंगरक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर यांना घटनास्थळी पाठवून जखमी गीतांजली शर्मा यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली। यावेळी मोरेश्वर भगत, निखिल तबीब, भूषण मोरे, निशांत कांबळी आणि अनुकुमार भगलट यांनीही मदतीसाठी धाव घेतली। नागरिकांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेला वेळेत उपचार मिळू शकले। दरम्यान गीतांजली शर्मा यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला। त्यासाठी भाकरवड येथील पत्रकार जीवन पाटील यांनी आपली रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध करून दिली। तसेच जखमी महिलेच्या औषधोपचाराचा खर्चही प्रशांत नाईक यांनी उचलला। उत्तर प्रदेशातील घटनेची आठवण ताजी गीतांजली शर्मा यांच्या या घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेची आठवणही ताजी झाली। पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबाची बोट तलावात बुडाल्यानंतर एका महिलेने आपल्या लेकराला शेवटपर्यंत पोटाशी घट्ट धरून ठेवले होते। स्वतःचा जीव धोक्यात असतानाही लेकराला सोडून न देणाऱ्या त्या मातेची घटना त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती। अलिबागमधील घटनेतही आईने स्वतःच्या वेदनांपेक्षा बाळाच्या सुरक्षेचा प्राधान्य दिले। आई या नात्याची ताकद आणि माया कोणत्याही संकटापेक्षा मोठी असते याची प्रचिती देणारी ही घटना ठरली। अपघातग्रस्त महिलेला मदत करण्यासाठी नागरिकांनी दाखविलेली तत्परता आणि पत्रकार जीवन पाटील यांनी केलेली मदत यामुळे या प्रसंगातून माणुसकीचेही दर्शन घडते। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।